हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मुकेश सर चॅनलवरती. तर चला सुरू करूया. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रोसेसेस बद्दल डिस्कशन सुरू केलं होतं. या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअल जे इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत त्यातली एक प्रोसेस सुरू करणार आहोत, जिचं नाव आहे आयसोथर्मल प्रोसेस. तर चला वेळ वाया न घालवता आपण समोर जाऊया आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. आता बघा, आयसोथर्मल प्रोसेस नावातच आहे आयसोथर्मल. बघा थोडंसं लक्ष असू द्या, नाव आहे आयसोथर्मल. आयसो म्हणजे असतं सेम. आयसो म्हणजे काय असतं? सेम. आणि थर्मल म्हणजे काय असतं? थर्मल म्हणजे असतं टेम्परेचर. आयसोथर्मल म्हणजे काय? आयसोथर्मल म्हणजे सेम टेम्परेचर. आता अशी प्रोसेस ज्याच्यात टेम्परेचर सेम असतं त्याला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणूयात. आता आयसोथर्मल प्रोसेसमध्ये काय असतं? सेम टेम्परेचर म्हणजे काय माहिती का? टेम्परेचर कॉन्स्टंट. अच्छा, टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे टेम्परेचर झिरो नाही आहे. एक गोष्ट क्लिअर करून घ्या, टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे टेम्परेचर झिरो नाही. तर टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे इनिशियल आणि फायनल टेम्परेचर सेम असणं. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे इनिशियल आणि फायनल टेम्परेचर सेम असणं. याचाच अर्थ डेल्टा टी झिरो. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. अरे टेम्परेचरची व्हॅल्यू तीच असणार तर चेंज इन टेम्परेचर झिरो असणार. ठीक आहे. नेक्स्ट, आता तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन तर माहिती असणार. नेक्स्ट, आता तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन तर माहिती असणार. PV इज इक्वल्स टू NRT असतंय. आता PV इज इक्वल्स टू NRT मध्ये थोडंसं लक्ष असू द्या. N आणि R हे प्रत्येक प्रोसेसमध्ये कॉन्स्टंट असतात आणि या प्रोसेसमध्ये टेम्परेचर सुद्धा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, या प्रोसेसमध्ये टेम्परेचर सुद्धा कॉन्स्टंट आहे. आता हे सगळे तिन्ही कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. N आणि R प्रत्येक प्रोसेससाठी कॉन्स्टंट आणि या प्रोसेसमध्ये टेम्परेचर पण कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटला कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला कॉन्स्टंटच मिळतं. तर इन शॉर्ट इथं मी लिहू शकतो PV इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. आता ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. PV इज इक्वल्स टू कॉन्स्टंट म्हणजे सर आता इथं तर लिहिलं आहे की अ प्रोसेस इन व्हिच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे तिथं तर लिहिलं आहे सर प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होतं. हो, 100% होतं. मी कुठं म्हटलं प्रेशर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे? इथं लिहिलं आहे सर तुम्ही. अरे मी लिहिलं आहे PV कॉन्स्टंट म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो. याचा अर्थ इनिशियल प्रेशर इंटू इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल्स टू फायनल प्रेशर इंटू फायनल व्हॉल्यूम. बस संपलं. कळालं इथपर्यंत तुम्हाला? आता यांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो आणि इथं मी याला हॅश देऊन सोडून देतो. का बरं सोडतोय हॅश देऊन? या फॉर्म्युलाचा मी पुढे यूज करणार आहे म्हणून. ठीक आहे. चला आता आपण जाऊया पुढे आयसोथर्मल प्रोसेसवरती. आयसोथर्मल प्रोसेस असो की कोणतीही प्रोसेस असो, एक प्रोसिजर फिक्स आहे. डेल्टा Q इज इक्वल्स टू असतं डेल्टा U प्लस W. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. प्रत्येक प्रोसेसमध्ये आपण काय करणार? प्रत्येक प्रोसेसमध्ये आपण पहिले वर्क डन फाइंड करणार, नंतर आपण त्या प्रोसेसचा डेल्टा U फाइंड करणार आणि नंतर आपण त्या प्रोसेसचा डेल्टा Q सुद्धा फाइंड करणार. ही प्रोसेस आपण प्रत्येक प्रोसेसमध्ये अप्लाय करणार. ठीक आहे. तर यात काहीच वाद नाही, प्रत्येक प्रोसेसमध्ये सेम गोष्ट असणार. आता सगळ्यात आधी आपण वर्क डन वरती जाणार आहोत ना. तर वर्क डन कॅल्क्युलेट करायला वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असला पाहिजे. वर्क डनचा फॉर्म्युला असतो इंटिग्रेशन ऑफ PdV अँड लिमिट्स फ्रॉम VI टू VF. व्हॉल्यूमच्या लिमिट्स लावावं लागतात आपल्याला, लिमिट्स फ्रॉम V इनिशियल टू V फायनल. ठीक आहे. आता लक्ष असू द्या इथं चांगल्या प्रकारे एकदम. इथं काय असतं माहिती आहे का? PV काय आहे? PV कॉन्स्टंट आहे ना. इथं बघा PV कॉन्स्टंट आहे ना. तर इथं PV कॉन्स्टंटमुळे काय करावं लागणार माहिती आहे का? मी इथं व्हॉल्यूमची ऍडजस्टमेंट करतो. म्हणजे काय सर सांगतो, एक थोडंसं लक्ष द्या. इथपर्यंत काहीच डाऊट नसणार तुम्हाला. मी जसंच्या तसं लिहिलंय. इथं मी व्हॉल्यूमने मल्टिप्लाय आणि व्हॉल्यूमने डिवाइड करणार. का बरं ते तुम्हाला थोड्या वेळात. इथं व्हॉल्यूम कॅन्सल होऊन परत तेच मिळतं, पण आपण कॅन्सल करणार नाही. ठीक आहे. कॅन्सलच करायचं असतं तर आपण कशाला हे केलं असतं एवढं. आता जेव्हाही तुम्ही इंटिग्रेशन सॉल्व्ह करता, मला सांगा कॉन्स्टंट ज्या गोष्टी असतात त्या बाहेर घेऊन टाकतो आपण इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हच्या. तर इथं कॉन्स्टंट असणार आहे PV. काय कॉन्स्टंट असणार आहे? PV. आणि आतमध्ये काय राहिलं मग? इथं राहिलं 1/V इंटू DV. ठीक आहे. 1/V इंटू DV. इथं असेल V इनिशियल टू V फायनल. आता 1/Vचं इंटिग्रेशन काय असतं? इंटिग्रेशन ऑफ 1/x किती असतं? मॅथ्समध्ये इंटिग्रेशन शिकले असणार 100%. इंटिग्रेशन ऑफ 1/V काय असते सांगा लवकर. PV तसंच ठेवा. इंटिग्रेशन ऑफ 1/V, इंटिग्रेशन ऑफ 1/x असतं log x
तर इथं येणार लॉग व्ही, एल एन व्ही. आता हे एल एन काय आहे, लॉग कोणता, बेस 10 की बेस ई सगळं सांगतो, थोडंसं लक्ष असू द्या. इथं असणार व्ही आय टू व्ही एफ. आता याला काय करत असतो आपण, याला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करत असतो. याला काय करत असतो आपण, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करत असतो. तर लक्ष द्या, वर्क डन इज इक्वल्स टू पी व्ही बाहेरच ठेवायचं, लॉग ऑफ अप्पर लिमिट व्ही एफ मायनस लॉग ऑफ लोअर लिमिट व्ही आय. ठीक आहे, लॉग व्ही एफ मायनस लॉग व्ही आय. आठवतंय का, लॉग रिदम मध्ये तुम्ही लॉग एम मायनस लॉग एन असा एक फॉर्म्युला बघितला असणार, लॉग एम मायनस लॉग एन वाला. तर लॉग एम मायनस लॉग एन वाला जर मी फॉर्म्युला यूज केला तर इथं येणार पी व्ही लॉग ऑफ व्ही एफ डिवायडेड बाय व्ही आय. आणि मला सांगा इथं हे जे पी व्ही दिसतंय ना तुम्हाला, पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी असतं ना प्रत्येक वेळेस व्हॅलिड आयडियल गॅस इक्वेशन. तर पी व्हीच्या जागी मी एन आर टी पुट करून देतो इथे, लॉग ऑफ व्ही एफ डिवायडेड बाय व्ही आय. संपला विषय. हा फॉर्म्युला असतो आयसोथर्मल प्रोसेसच्या वर्क डनचा. कशाचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे आपला आयसोथर्मल प्रोसेसच्या वर्क डनचा. लक्ष असू द्या याच्यात. ठीक आहे, आता मी तुम्हाला लॉग बद्दल तर सांगणारच आहे, पण मी तुम्हाला इथं थोडंसं हॅश करून सोडलं होतं. मला सांगा इथं जर मला व्ही एफ डिवायडेड बाय व्ही आय लिहायचं आहे, तिथं आलं ना आता व्ही एफ बाय व्ही आय आलं की नाही आलं, व्ही एफ डिवायडेड बाय व्ही आय लिहायचं आहे, तर हे पी एफ इकडं चाललं जाईल, तर हे काय होऊन जाईल आपलं पी आय डिवायडेड बाय पी एफ. तर हे काय होऊन जाईल आपलं पी आय डिवायडेड बाय पी एफ. तर एक अजून फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता, डब्ल्यू इज इक्वल्स टू एन आर टी लॉग ऑफ पी आय डिवायडेड बाय पी एफ. काय असते, लॉग ऑफ पी आय डिवायडेड बाय पी एफ. संपलं. आता ही लॉगचा काय प्रश्न आहे सर, लॉगचाही प्रश्न सांगतो तुम्हाला, थोडंसं फोकस असू द्या इकडं, लॉगचाही प्रश्न सांगतो. लॉग जे असतं ना बाळांनो, लॉग दोन टाईपचं असतं बघा, तुम्हाला माहिती असणार. एक लॉग बेस ई असतं आणि एक लॉग बेस 10 असतं. ठीक आहे, दोन वेगवेगळे लॉग आहेत. आपल्याकडे जो लॉग टेबल यूज करतो ना आपण बोर्ड एक्झामसाठी, तो लॉग बेस 10 वाला असतो. तर लॉग बेस ईलाच आपण एल एन सुद्धा लिहितो, असं एल एन सुद्धा लिहितो. इथं काही व्हॅल्यूज येतील. एल एन म्हणजे पण लॉगच असतो, लॉग बेस ई असतो. आता कधी कधी काय होतं सर, लॉग टेबल यूज करायचं तर मग लॉग बेस 10 लागणार, आत्ताच तुम्ही सांगितलं. पण आपल्या फॉर्म्युल्यात तर लॉग बेस ई वाला आलाय, तर मग कसं करायचं, काही नाही, काळजी करायची नाही. लॉग बेस ई वाल्याला लॉग बेस 10 मध्ये आपण डायरेक्ट कन्वर्ट करू शकतो. फक्त एक नंबर आहे त्याच्याने मल्टिप्लाय करायचं, 2.303. कोणता नंबर आहे, 2.303. या नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर बेस ई वाला लॉग बेस 10 मध्ये कन्वर्ट होऊन जातो. ठीक आहे, आता या फॉर्म्युलाजमध्ये मग आपण मॉडिफिकेशन सुद्धा करू शकतो ना, 100% मॉडिफिकेशन करू शकतो. जर मी इथं या फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं 2.303 एन आर टी लॉग ऑफ, आता इथं एल एन नाही लिहायचं ना, बेस ई नाही लिहायचं ना. का बरं नाही लिहायचं बेस ई, कारण की तो बेस 10 मध्ये कन्वर्ट झालाय. तर क्लिअरली लिहा ना इथं लॉग बेस 10 व्ही एफ डिवायडेड बाय व्ही आय, व्ही एफ डिवायडेड बाय व्ही आय. दॅट्स इट. हे कळालं असणार तुम्हाला, होप्सो ही गोष्ट तुम्हाला कळाली असणार. हा पॉईंट पण तुम्हाला एकदम क्लिअर असणार. आता हा फॉर्म्युला खूप जास्त यूज होतो हा फॉर्म्युला. आता तुम्हाला लॉग टेबल अलाउड आहे त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे, पण खूप वेळेस मी इकडे राईट साईडला फॉर्म्युलाज लिहितोय ना, तर इथं एक अजून गोष्ट लिहून ठेवतो. LN2ची व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवावी अशी माझी इच्छा आहे, कारण की ॲटम्स न्यूक्लियर चॅप्टरमध्ये पण 1-2 डेरिवेशन्समध्ये ती व्हॅल्यू यूज होते. LN2ची व्हॅल्यू असते बघा 0.693. किती असते, 0.693 हे LN2ची लॉग 2ची व्हॅल्यू असते. तर ही गोष्ट लक्षात ठेवा लॉग 2च्या व्हॅल्यूची. ठीक आहे, हे काही नव्हतं, हे तुमचं होतं डेरिवेशन. हे काय होतं तुमचं डेरिवेशन होतं आयसोथर्मल प्रोसेसचं. ओके ठीक आहे, आयसोथर्मल प्रोसेसचं डेरिवेशन होत आहे, काही प्रॉब्लेम नसणार आहे तुम्हाला. आता थोडंसं पुढं जाऊ आपण, याच प्रोसेसमध्ये आहोत आपण अजून आपण काही खूप पुढं गेलेलो नाही आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं वर्क डन कॅल्क्युलेट करायचं तर झालं आपलं. डेल्टा यू बघून मग ॲड करू त्याला. डेल्टा यू म्हणजे काय असतं बघा, डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि याचा फॉर्म्युला फिक्स आहे. KTGमध्ये पण सांगितलं होतं आणि थर्मोमध्ये पण सांगितलं की याचा फॉर्म्युला फिक्स आहे. हा एक स्टेट फंक्शन आहे, हा कोणत्याही प्रोसेसवर डिपेंड करत नाही. सगळ्या प्रोसेसेससाठी डेल्टा यूचा फॉर्म्युला फिक्स आहे, सगळ्या प्रोसेसेससाठी. तर आणि आयसोथर्मल प्रोसेससाठी तर डेल्टा टी 0 आहे ना बाबा, आयसोथर्मल प्रोसेससाठी तर डेल्टा टी 0 आहे ना. तर मला सांगा डेल्टा टी जर 0 झाला
तर डेल्टा यू पण काय होऊन जाईल 0. आता लक्ष द्या, आता चांगलं लक्ष द्या. डेल्टा यू 0 म्हणजे इंटरनल एनर्जी 0 नव्हे, इंटरनल एनर्जीचा चेंज 0. सो वी कॅन से दॅट, ही गोष्ट लक्षात ठेवा, वी कॅन से दॅट internal energy of system in isothermal process is constant. Internal energy of system in isothermal process is constant. म्हणजे याचा अर्थ इनिशियल इंटरनल एनर्जी आणि फायनल इंटरनल एनर्जी ह्या गोष्टी तुमच्या दोन्ही पण सेम असणार. कळालं इथपर्यंत? आता मला सांगा, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला चाललो होतो रे आपण? काय कॅल्क्युलेट करायला चाललो होतो आपण कॅल्क्युलेट करायला चाललो होतो डेल्टा क्यू. डेल्टा क्यू काय असतं? डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू तर 0 आहे, तर डेल्टा क्यू इज इक्वल्स टू काय आलं? डब्ल्यू आलं. आणि डब्ल्यूचे तर फॉर्म्युले बघितले आपण, तर डब्ल्यूचा फॉर्म्युला यालाही व्हॅलिड आहे सगळे. NRT बेसिक फॉर्म्युला असतो लॉग ऑफ VF डिवायडेड बाय VI. संपला विषय. हा कशाचा फॉर्म्युला झाला? हा डेल्टा क्यूचा झाला. याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला? याचा अर्थ समजून घ्या आधी. याचा अर्थ काय? याचा अर्थ द अमाऊंट ऑफ हीट given to system in isothermal process is completely converted into work done. याचा अर्थ आपण जर एखाद्या सिस्टीमला हीट करतोय म्हणजे क्यू हीट देतोय आणि जर त्या प्रोसेसमध्ये तो आयसोथर्मल प्रोसेसच्या खाली अंडरगो आहे अंडर द आयसोथर्मल प्रोसेस, तर त्याची पूर्ण हीट कशात कन्वर्ट होणार? वर्क डन मध्ये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आयसोथर्मल प्रोसेस बद्दल लँग्वेज बेस्ड क्वेश्चन्स मध्ये असे क्वेश्चन्स खूप जास्त येतात, तुम्हाला कळेल हे थोड्या वेळात. ठीक आहे, हे प्रत्येक प्रोसेसमध्ये आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. आता हे झालं तुमचा डेरिव्हेशनवाला पार्ट, हा झाला तुमचा डेरिव्हेशनवाला पार्ट. आता येतं हे डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर वर्क डन. हे आलेलं आहे एक्झाममध्ये, आपण केलं आता वर्क डनचं एक्सप्रेशन डिराईव्ह. ठीक आहे, नेक्स्ट रिमेंबर दिस. आता रिमेंबर दिस मध्ये हे जे पॉईंट्स आहेत ना, हे आपण ऑलरेडी डिस्कस करून बसलोय, रिवाइज करून घेऊया. इक्वेशन ऑफ स्टेट PV इज इक्वल्स टू कॉन्स्टंट बघितलं आपण. डेल्टा T 0 कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस, परफेक्ट थर्मल इक्विलिब्रियम विथ एन्व्हायरमेंट. परफेक्ट थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय? थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट. डेल्टा यू 0 नो चेंज इन इंटरनल एनर्जी बघितलं आपण हे सुद्धा. Q इज इक्वल्स टू डब्ल्यू आत्ता बघितलं. एनर्जी एक्सचेंज इज यूज टू डू वर्क. ओके, आणि वर्क डनचा फॉर्म्युला P इंटू डेल्टा V याच्यात नसतो. ठीक आहे, याच्यात नसतो आयसोथर्मलमध्ये. ठीक आहे, चुकीचं आहे. अँड आयसोथर्मल चेंज इज अ व्हेरी स्लो चेंज. आता आयसोथर्मल प्रोसेस कशी आहे? आयसोथर्मल प्रोसेस क्वाझिस्टॅटिक म्हणतो आपण. क्वाझिस्टॅटिक म्हणजे खूप स्लो आहे. आता का बरं स्लो आहे? सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये हीट जर एक्सचेंज होत असली पण टेम्परेचर चेंज होणार नाही स्लो प्रोसेस असल्यामुळे. ठीक आहे, चला नेक्स्ट PV डायग्राम फॉर आयसोथर्मल प्रोसेसवरती जाऊया आपण. PV डायग्राम. आता मी PV डायग्राम तर सोडूनच द्या, तुम्हाला अजून डायग्राम सांगतो मी. ग्राफ सांगतो, ग्राफिकल सेक्शन. ग्राफिकल सेक्शन. 3 ग्राफ आपण प्रत्येक प्रोसेसमध्ये बघणार आहोत. बुकमध्ये तुम्हाला किती ग्राफ मिळतील बघा? 3 ग्राफ मिळतील तुम्हाला बुकमध्ये, 3 किंवा जास्तीत जास्त 4. मी तुम्हाला 10 ग्राफ सांगेल. किती ग्राफ सांगेल? 10. मोजून ठेवा, मोजून. जेव्हा सांगेल ना 10वा ग्राफ आहे, त्या कमेंटमध्ये करा, त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहिसाल की हां सर 10 म्हटले होते, 10 सांगितले. पहिला ग्राफ असणार प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. पहिला ग्राफ असणार प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. ठीक आहे, दुसरा ग्राफ असणार प्रेशर वर्सेस टेम्परेचर. आणि हे तसे ग्राफ सोपे बरं का. आणि तिसरा ग्राफ असणार व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर. लक्ष असू द्या, आता तुमचं इथं लक्ष असू द्या. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम म्हणजे ह्या इकडं व्हॉल्यूम आणि इकडं प्रेशर.
प्रेशर वर्सेस टेम्परेचर म्हणजे इकडं प्रेशर इकडं टेम्परेचर, आणि व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर म्हणजे इकडं व्हॉल्यूम इकडं टेम्परेचर. आता लक्ष द्या, जो पण ग्राफ तुम्ही ड्रॉ करताय ना, तर मला सांगा आयसोथर्मल प्रोसेसमध्ये पी व्ही काय असतं, कॉन्स्टंट असतं. तर मला सांगा इथं प्रेशर कसं आहे व्हॉल्यूमला, प्रेशर व्हॉल्यूमला कसं आहे, प्रेशर व्हॉल्यूमला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आता थोडं लक्ष द्या इकडं, इन्व्हर्सली प्रपोर्शनल जेव्हा असतो तर असं डायरेक्टली असल्यावरती असा ग्राफ बनतो, तर याचा अर्थ हा नसतो होत की इन्व्हर्सली असल्यावरती असा ग्राफ बनतो. ठीक आहे, याचा अर्थ हा नक्कीच होत नाही की इन्व्हर्सली असल्यावरती असला ग्राफ बनतो, बनतच नाही तसला ग्राफ. ठीक आहे, इन्व्हर्सली असल्यावरती आणि पॉवर 1 असल्यावरती ग्राफ बनतो रेक्टँग्युलर हायपरबोला. बुकमध्ये कुठंच हा वर्ड दिसणार नाही तुम्हाला. ग्राफ कोणता असतो, रेक्टँग्युलर हायपरबोला. रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणजे असा कॅल्क्युलेट असा काढायचा. ठीक आहे, कळालं. नॉर्मल हायपरबोला तर याच्यातला डिफरन्स कळायला पाहिजे तुम्हाला. टच नाही केला बरं का ग्राफ, कुठंच टच नाही केलाय ग्राफ, लक्षात ठेवा. कुठंच टच नाही केला, इथं पण नाही केला आणि तिकडं पण नाही केलाय. ठीक आहे, रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणजे कर्व असतो पण एकदम असा स्लोप कर्व नसतो. हायपरबोला असा असतो तुमचा, तर आपला एकदम हायपरबोला नाही आहे, रेक्टँग्युलर हायपरबोला आहे. ठीक आहे, होप सो हा ग्राफ तुम्हाला कळालेला असणार 100%. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट ग्राफ आहे पीटी ग्राफ. आता पीटी ग्राफ काढत असताना सिंपल गोष्ट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर टेम्परेचरची एक व्हॅल्यू फिक्स करून घ्यायची, टेम्परेचरची एक व्हॅल्यू काय करायची, फिक्स करून घ्यायची आणि असा ग्राफ ड्रॉ करायचा टेम्परेचर फिक्स करून. कळालं, म्हणजे टेम्परेचर चेंज नाही होऊ द्यायचं, प्रेशर वाढो किंवा कमी हो काही फरक नाही पडत. इकडं पण आपलं इकडं ॲरो असेल किंवा इकडं ॲरो असेल, कोणताही पॉसिबिलिटी आहे, दोन्ही पण पॉसिबिलिटी आहे, असं नाही की एकच आहे. नेक्स्ट व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचरमध्ये पण फिक्स आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर एक अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. आता याच्यात व्हॉल्यूम कमी जास्त होऊ शकतं, व्हॉल्यूम कमी जास्त होऊ शकतं. ही झाली तुमची कोणती प्रोसेस बाळांनो, ही झाली तुमची आयसोथर्मल प्रोसेस. कोणती प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस. होपसो ही गोष्ट क्लिअर असेल तुम्हाला. चला पुढे जाऊयात मग आपण. आता इथं क्वेश्चन आहेत माझ्याकडे. ठीक आहे, हा एक क्वेश्चन आहे सॉल्व एक्झाम्पलवाला. मी क्वेश्चन पूर्ण सांगेल. ठीक आहे, कॅल्क्युलेशन तुम्हाला ट्राय करायचं. आता खूप जण काय करताय, कमेंट करताय की सर कॅल्क्युलेशन सांगा. अरे कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केला तर आपण जास्त कंटेंट जास्त क्वेश्चन्स अजून बघू शकतो. कॅल्क्युलेशनमध्ये लॉगच्या व्हिडिओ आहेत चॅनलवरती, PGMN चॅनलवरती लॉगच्या कॅल्क्युलेशनचे स्पेशल व्हिडिओज आहेत. तर तुम्ही ते व्हिडिओज बघून डायरेक्ट लॉग यूज करा, काहीच हरकत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही यूज नाही करणार, इथं तर मी 10 क्वेश्चन सांगून देईल, मला काय प्रॉब्लेम नाही, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून लॉग यूज नाही करणार तोपर्यंत लॉग यूज करता येणार नाही म्हणजे नाहीच. ठीक आहे, चला. 0.5 मोल ऑफ गॅस, 0.5 मोल ऑफ गॅस म्हणजे एन ची व्हॅल्यू दिलेली आहे. ॲट टेम्परेचर 300 केल्विन. ओके, टेम्परेचर दिलंय 300 केल्विन. एक्सपांड्स आयसोथर्मली. आता प्रत्येक प्रोसेसच्या क्वेश्चनमध्ये वर्ड दिलेला असतो असा कीवर्ड. फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम किती आहे, इनिशियल व्हॉल्यूम आहे 2 लिटर टू फायनल व्हॉल्यूम पर्यंत ते जात आहे 6 लिटर पर्यंत. ठीक आहे, काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे वर्क डन, आणि दुसरा हाऊ मच अमाऊंट ऑफ हीट इज सप्लाइड, किती हीट सप्लाय केली हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता मला सांगा प्रोसेस कोणती बाळांनो, आयसोथर्मल ना. तर थोडंसं जर लक्ष देऊन लेक्चर बघितलं असणार ना तर डेल्टा क्यूमध्ये बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही. वर्कडनचा कोणता फॉर्म्युला यूज करायचा, सिम्पल आहे. वर्कडनचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, NRT ln ऑफ VF डिवायडेड बाय VI आहे का. आणि आपल्याला लॉग टेबल यूज करायचं आहे, तर हे ln नाही चालणार, तर याला आपल्याला बेस 10 मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. एन किती आहे बाळांनो, 0.5. आर ची व्हॅल्यू किती घेत असतो, दिली आहे का 8.319 दिली आहे, 8.319. ठीक आहे, टेम्परेचर किती घ्यायचं आहे, टेम्परेचर 300 केल्विन. आता सर व्हॉल्यूमला कन्वर्ट करायचं का, व्हॉल्यूमला सांगा सर, एकदा सांगा सर व्हॉल्यूम कन्वर्ट करायचं का. अरे नका करू कन्वर्ट, नका करू, डोंट वरी, इतकं चिंता करू नका, कारण की लिटर आहे ना, तर इथं 6 लिटर लिहा आणि इथं 2 लिटर लिहा. काही जरी कन्वर्ट केलं तर ते कॅन्सलच होणार. 2 1 जा 2, 2 3 जा 6. 2.303 0.5 इंटू 8.319 इंटू 300
इंटू लॉग बेस 10 ऑफ 3. आता लक्ष असू द्या, इथं लक्ष असू द्या. हे जेव्हा कॅल्क्युलेशन आपण करणार आहे ना, तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे फक्त. सिम्पल, हे तुम्ही करू शकता. हे कॅल्क्युलेशन खूप सिम्पल आहे. रूट वगैरे अशा काही गोष्टी जर आल्या तर ऑब्व्हियसली ते कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून देणार, त्यात काहीच वाद नाही. पण यात रूट काहीच नाही आहे, त्यामुळे तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता. मी कॅल्क्युलेशन करून आणलं आहे, त्याची व्हॅल्यूसुद्धा आणली आहे. 1.370 इंटू 10⁻³ जूल, किंवा याला तुम्ही लिहू शकता 1.370 किलो जूल. हे तुमचं आन्सर येतं याचं. ठीक आहे, जेव्हा एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन तुम्ही करसाल. आता एकच पार्ट झाला आहे क्वेश्चनचा एकच पार्ट झाला आहे, दुसरा पार्ट बाकी आहे. दुसरा पार्ट मी इथंच लिहितो, काहीच नाही करणार. डेल्टा क्यू फाइंड करायचं आहे. आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा क्यू हे डब्ल्यूच्या बरोबर असतं, कारण की आयसोथर्मलमध्ये डेल्टा यू 0 असतं. का बरं 0 असतं? काही नाही, आत्ता आपण बघितलं एकदम डिटेलमध्ये. तर मला सांगा, वेगळं काहीच नाही हो याच्यात. डेल्टा क्यू पण हेच येतं, 1.370 इंटू 10⁻³ जूल. किती येतं? 1.370 इंटू 10⁻³ जूल. संपला विषय, संपला ना, क्वेश्चनच संपला रे बाळा, क्वेश्चनच संपला. क्लिअर का? चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक एक्सरसाइजमधला, तो क्वेश्चन बघूया आपण. बघा, an ideal gas is taken through an isothermal process if it does 2000 joule of work on its environment. म्हणजे लक्षात ठेवा, वर्क डन बाय गॅस आहे. म्हणजे लक्षात ठेवा, वर्क डन बाय गॅस आहे. आणि वर्क डन बाय गॅस असल्यावरती वर्क डन आपण पॉझिटिव्ह घेतो. बरोबर आहे सर. हाऊ मच हीट इज ॲडेड टू इट. हाऊ मच हीट इज ॲडेड टू इट. किती हीट ॲड केली? अरे बाबा, हीट विचारलंय म्हणजे डेल्टा क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आणि डेल्टा यू 0 असतं आयसोथर्मल प्रोसेससाठी. तर जे वर्क डन आहे तेच आपलं आन्सर असणार, 2000 जूल. आणि हीट ॲडेड म्हटलंय, हीट ॲडेड म्हटलंय म्हणजे हीट पॉझिटिव्हच येणार. हीट ॲडेड म्हटलंय म्हणजे हीट पॉझिटिव्हच येणार. कळाली ही गोष्ट तुम्हाला? कळाली का? होप्सो हे लेक्चर तुम्हाला कळालेलं असणार आहे. होप्सो हे लेक्चर. आता पुढच्या लेक्चरमध्ये आयसोबारिक, आयसोकोरिक या दोन्ही प्रोसेस आपण संपू, त्यातले क्वेश्चन सुद्धा बघू. त्या दोन प्रोसेस खूप छोट्या आहेत, खूप छोट्या प्रोसेस आहेत दोन. एक आयसोथर्मलचं डेरिवेशन इम्पॉर्टंट आहे आणि एक ॲडियाबॅटिकचं डेरिवेशन इम्पॉर्टंट आहे. तर चला मित्रांनो, आपण इथंच थांबूया. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन, टाटा, बाय बाय. रिवाइज करून या. लेक्चर कसं वाटलं कमेंट करा. नक्की तुम्ही आयसोथर्मल प्रोसेसचे जितके क्वेश्चन्स पाहिजे तितके सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, मी सिंपल क्वेश्चन्स घेतलेत. आपण नीट जेईचे सुद्धा क्वेश्चन्स घेणार आहोत, बट ॲट दी एंडिंग. ठीक आहे, चला, थँक्यू.